नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप म्हणजे महाडीबीटी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा असतो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा आहे. त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, कसा फॉर्म भरायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी महाडीबीटीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्रोम ब्राउझर या ठिकाणी सगळ्यात चांगला ब्राउझर आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्चमध्ये या ठिकाणी महाडीबीटी एवढं सर्च करायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली वेबसाईट आहे महाडीबीटी लॉग इन, या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा स्वरूपात तुमचा पहिला इंटरफेस येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा, किंवा ऑलरेडी असेल तर ऍप्लिकंट लॉग इन करू शकतात. जर विद्यार्थी हा फ्रेशर नवीन असेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा तुमचं जे नाव आहे ते तुमचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचा युजरनेम एक क्रिएट करा, जसं की आधार नंबर, मोबाईल नंबर वगैरे. एक नंबर युजरनेम एकाच वेळी एकदाच ऍक्टिव्ह करता येतो. त्याचबरोबर पासवर्ड क्रिएट करा. पासवर्डमध्ये त्याची 8 ते 15 20 अंकीच्या साईज असावी, 20 कॅरेक्टर पर्यंत, एक अप्पर लोअर असावं. त्याचबरोबर कन्फर्म पासवर्ड सुद्धा तोच टाका. त्याचबरोबर एक मेल आय डी टाका. मेल आय डी तो ओटीपी व्हेरीफाय करा आणि मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर गेट ओटीपी यावर तुम्हाला क्लिक करून जो मोबाईल नंबर दिला आहे त्याद्वारे ओटीपी येणार आहे, तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे. पुढचा तुमचा खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरून भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यासाठी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही जो आयडी क्रिएट केला तो टाका, खाली पासवर्ड जो क्रिएट केला तो टाका आणि खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन हिअर ह्या ऑप्शन क्लिक करून साइन इन करायचं आहे. ओके, तर आपण आयडी पासवर्ड कॅप्चा सगळं टाकलेले आहेत. फक्त लॉग इन हिअर तो ऑप्शन ह्यावर क्लिक करा आणि तुमचं अशा स्वरूपात इंटरफेस येणार आहे. यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा आधार ऍक्टिव्हेशन तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या साइन आउटचं सुद्धा तुम्हाला ऑप्शन आलेले. त्यासाठी सर्वप्रथम येस ह्या ऑप्शन क्लिक करा आणि येथे तुमचा आधार कार्ड जो नंबर काय तो आधार नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी ह्या ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर ओटीपी ऑप्शन क्लिक करत आय अग्री बटन क्लिक करा आणि सेंड ओटीपी या बटनवर क्लिक करून जो आधारला जो रजिस्टर नंबर आहे त्याद्वारे एक ओटीपी आलेला आहे तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकलेला आहे आणि मित्रांनो ओटीपी व्हेरीफाईड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अशा स्वरूपात तुमचा या ठिकाणी जो आधार कार्ड ह्या ठिकाणी जी पोर्टल आहे जो लॉग इन आहे त्याला ठिकाणी कनेक्ट झालेला आहे. आणि आता मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ह्या डॅशबोर्ड वरती आलेलो आहे. अशा स्वरूपात डॅशबोर्ड येणार आहे. तर फक्त तुमचा जो रजिस्टर आयडी होता तो टाका, पासवर्ड क्रिएट केला तो टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा टाकून लॉग इन हिअर करायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपण लॉग इन केलेलं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहू शकतात कॅन्डिडेट नाव संपूर्ण नाव आलेलं आहे. यामध्ये आता मित्रांनो तुम्हाला अकॅडमिक इयर जे काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सेट करायचं आहे. जर जुनं असेल तर जुनं 24-25 करू शकता, काही करेक्शन वगैरे करू शकतात. जर नवीन असेल तर सन 2025-26 अकॅडमिक इयर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला काही स्टेप आहेत, त्यामध्ये आधार लिंक आहे तर आधार लिंक करा. त्याचबरोबर आधार लिंकची सगळी प्रोसेस आहे ते करून घ्या. नसेल तर आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. होम आहे या ठिकाणी. त्याचबरोबर प्रोफाईलमध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी प्रोफाईल जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर बघितले तर मित्रांनो 0% प्रोफाईल आहे ती तुम्हाला 100% भरायची आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, कोर्स डिटेल, पोस्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेलच्या अशा स्वरूपात तुम्हाला डिटेल टाकायच्या आहे. यामध्ये मित्रांनो आता या ठिकाणी ऍप्लिकेशन फुल नेम जे की SSC प्रमाणे जे काही नाव असेल ते टाका. पॅरेंटचा मोबाईल नंबर टाका. मॅरिड स्टेटस मॅरिड अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा धर्म कोणता तो सिलेक्ट करा. हिंदू मुस्लिम काय असेल ते सिलेक्ट करा. कॅटेगरी कोणते आहे या ठिकाणी कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे काही विद्यार्थी ओबीसी असेल ओबीसी, SBC, SC ST, VGNT मध्ये NTA NTB NTC सगळे येतात. त्याचबरोबर SCBC असेल आणि जनरल किंवा AWS असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी SCBC असेल सिलेक्ट करा.
एसीबीसी कास्ट आलेली आहे. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो टाका. सर्टिफिकेट कोणी दिलं, कुठल्या जिल्ह्यातून काढलं ते ॲप्लिकंट नेम टाका. अथॉरिटी कोणी दिली म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसर, तहसीलदार वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. आणि इथून फाईल तुम्ही JPG PNG किंवा PDF द्वारे 15 ते 256 KBच्या तुम्ही या ठिकाणी फाईल अपलोड करायची. नसेल तर तुम्ही ओपनमध्ये करू शकता किंवा SC ST असं करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी SC मध्ये असेल SC सिलेक्ट करा. तुमची जी SC ची कास्ट काय आहे ते सिलेक्ट करा. किंवा तुम्ही OBC असेल तर OBC ची कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करा. मग लक्षात घ्या, तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जी कास्ट असेल तीच कास्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर जे कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे त्याची या ठिकाणी जी काही तारीख आहे ती तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. पुढचा आहे तुम्ही आता मग इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट जी काही इन्कम असेल, तुम्ही स्क्रीनवरती इन्कम सर्टिफिकेट पाहू शकतात. अशा स्वरूपात इन्कम सर्टिफिकेट असतं. जी काही इन्कम आहे तो इन्कम टाकायचा आहे. त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट आहे हे सिलेक्ट करा. इन्कम सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो टाका. इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलं ते टाका. आणि इन्कम सर्टिफिकेट फाईल अपलोड करायचे आहेत. 15 ते 256 KBच्या JPG किंवा PNG फाईलद्वारे अपलोड करून त्याची जी काही तारीख आहे ती तारीख तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर डोमासाईल काय तर हे सिलेक्ट करा. आणि डोमासाईल सर्टिफिकेट आहे का तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर रिलेशन टाईप कुठला आहे तर सेल्फ फादर वगैरे सिलेक्ट करा. स्वतः सेल्फच करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. डोमासाईल नंबर टाका. ॲप्लिकंट नेम टाका. अथॉराइज कोणी दिलं, डोमासाईल कोणी काढलं ते सिलेक्ट करा. डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. JPG PNG द्वारे 15 ते 256 KBच्यात अपलोड करायचं आहे. आणि त्याची जी काही तारीख आहे ते तारीख टाकून या ठिकाणी पुढं घ्यायचं. त्याचबरोबर पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही सॅलरी घेऊ इच्छिता का तर हे सिलेक्ट करा. जॉब प्रकार पार्ट टाइम फुल टाइम काय असेल तो सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही हँडिकॅप असेल आता सिलेक्ट करा, म्हणजे हे सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. हँडिकॅपचा जी काय असेल म्हणजे तुमची कुठला मॉडेल बसत असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचा PID नंबर टाका. आणि या ठिकाणी डिसेबिलिटी पर्सेंटेज किती आहे तो सिलेक्ट करा. डिसेबल ऑथराइज कोणी दिलं सर्टिफिकेट ते सिलेक्ट करा. डिसेबिलिटी सर्टिफिकेट यानी JPG PNG 15 ते 256 KBच्या तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर डिसेबिलिटी नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आधार बँक डिटेल हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर बँक डिटेल टाकू शकता, सेव्ह नेक्स्ट करू शकता. ओके, तर आपण सगळी माहिती या ठिकाणी मित्रांनो भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह या बटनवर तुम्हाला क्लिक करा आणि पहिली माहिती या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुली झालेली आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परमनंट ॲड्रेस आहेत जो की तुमच्या आधार प्रमाणे संपूर्ण माहिती आलेली आहे. आता मित्रांनो परमनंट आणि करंट स्पॉट ॲड्रेस एकच असेल तर सेम ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सेव्ह ह्या बटनवर क्लिक करायचं. त्याचबरोबर पुढचं आहे तुम्ही तुमचं वडील आहेत का असं ते सिलेक्ट करा. वडिलांचं संपूर्ण नाव, ऑक्युपेशन आणि या ठिकाणी सॅलरी आहे का म्हणजे वेतन घेत आहे का ते सिलेक्ट करा. नसेल तर वडील नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्यांना ज्यांना वडील नाहीत त्यांनी इन्कम सर्टिफिकेटच्या बरोबर डेथ सर्टिफिकेट सुद्धा जोडायचे. त्याचबरोबर तुमची मदर आहे का आई असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर मदर नेम टाका, ऑक्युपेशन टाका आणि सॅलरी आहे हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. जर आई वडील दोन्ही नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवर क्लिक करा आणि गार्डियन नेम म्हणजे तुमचं पालक तो ज्या व्यक्तीने स्वीकारला आहे त्याचं नाव टाका, ॲड्रेस टाका, त्याचं ऑक्युपेशन. त्याचबरोबर गार्डियन सॅलरी आहे का तरी सिलेक्ट करा. रिलेशन काही गार्डियनचं वगैरे कोण असेल तर सिलेक्ट करा. त्याचबरोबर हा एक सेल्फ डिक्लेरेशन रिलेशन फॉर्म असतो तो या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. लक्षात घ्या, हा या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधनं या ठिकाणी प्राचार्याचा सही शिक्का तुम्हाला आणायचा आहे आणि तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याची साईज 15 ते 256 KBच्या तुम्हाला अपलोड करायचे. आणि जर आईवडील असेल तर तुम्ही त्याची नावं टाकून या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण दोन्ही माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह ह्या बटनवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आपली झालेली. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करंट इयर. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर ज्या वर्गात शिकत असाल म्हणजे जर तुम्ही FY शिकत असाल तर फर्स्ट इयर मार्कशीट टाका. जर तुम्ही SY ला शिकत असाल तर तुम्ही फर्स्ट इयरची पहिल्यांदा मार्क्स तुम्हाला टाकायचे. जर तुम्ही 11वीत असेल तर सुद्धा 11वी टाका. 12वीत असेल तर तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी 12वीचे मार्क्स टाकायचे. लक्षात घ्या, तुम्ही ज्या वर्षात शिकत असाल त्या वर्षाचं जे पहिलं वर्ष असतं म्हणजे तुम्ही थर्ड इयर असेल तर फर्स्ट इयर मार्क टाका, सेकंड इयरला असेल तर फर्स्ट इयर टाका किंवा लास्ट इयर BE BTECला असेल तर तुम्ही फर्स्ट इयरची मार्क्सनुसार तुम्हाला टाकायचे आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही ॲडमिशन इंजिनिअरिंगसाठी मागच्या वर्षी घेतलं असेल म्हणजे 24-25 साठी घेतलं असेल तर सिलेक्ट करा. त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करा. तुम्ही डिग्रीला कशाला म्हणजे
सध्या 11वी-12वी शिकत असाल, अंडर ग्रॅज्युएशन शिकत असाल, कशाला शिकत असाल, डिप्लोमा डिग्री काय असेल ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ हा इंजिनिअरिंगसाठी फॉर्म आहे, त्यासाठी मी इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आहे. इंजिनिअर कॉलेज कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, जी काही वर्ग क्लास वगैरे काय असेल तो ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याचबरोबर कॅप आय डी असेल कॅप आय डी टाका, किंवा जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही आर्टला असेल तर आर्ट सिलेक्ट करा. कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ओके, अशा स्वरूपात ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल काय असेल ते सिलेक्ट करा. बी कॉम जी काय स्ट्रीम असेल ते सिलेक्ट करा. फर्स्ट इयर सेकंड इयर, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर थर्ड इयरला असेल तर फर्स्ट इयर पहिल्यांदा टाका, परत सेकंड इयर टाका, थर्ड इयर टाका. जर तुम्ही फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयर टाका. त्याचबरोबर पर्सेंट वगैरे काय असेल कम्प्लीट ते टाका. मागच्या वर्षी 24ला फर्स्ट इयरला होतं, कम्प्लीट झालेलं आहे. त्याचबरोबर फर्स्ट इयरचं वर्ष काय असेल ते सिलेक्ट करा. पर्सेंटेज टाका, रिझल्ट टाका. त्याचबरोबर कॅटेगरी कोणती आहे ते सिलेक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करायचे 15 ते 256 KBच्या जेपीजी किंवा PNG किंवा PDF द्वारे अपलोड करा. मोड रेग्युलर डिस्टन्स काय असेल तो सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचं. सेम त्याच पद्धतीने तुम्ही तुमची जर तुम्ही ह्यापूर्वी जर असेल तर तुम्ही सेकंड इयर सिलेक्ट करा. सेकंड इयर पर्सेंट टाका, ऍडमिशन डेट वगैरे टाकून फाईल या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस विद्यार्थी फी पावती किंवा बोनाफाईड तुमच्या कॉलेजमध्येच विचारून तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, काही वेळेस परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी जर इंजिनिअरिंगला असाल तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो जर डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. यामध्ये इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन मिळत असेल तर एक मित्र तुम्हाला स्ट्रीम निवडलेली, डिप्लोमा स्ट्रीम निवडलेली, क्वालिफिकेशन डिप्लोमा निवडलेला आहे. स्ट्रीम मित्रांनो तुमची इंजिनिअरिंग काय असेल ते सिलेक्ट करा. कॉलेजचं नाव सुद्धा काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर कोर्स डिटेल म्हणजे तुम्ही डिप्लोमा डिग्री काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे, तुमच्या चॉईसनुसार ते सिलेक्ट करा. आणि ॲडमिशन टाईप गव्हर्नमेंटमध्ये कॅप आय डी असेल कॅप सिलेक्ट करा. 12वीचा किंवा जी काही मेरिट प्रमाण जे मिळालं ते कॅप आय डी टाकायचं आहे. त्याचबरोबर कॅपचा जे प्रमाणपत्र असते त्याची फाईल जेपीजी PNG PDF द्वारे 15 ते 256 KBच्यात अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर स्टँडिंग फॉर्म, मग तुम्ही फर्स्ट इयरला असेल फर्स्ट इयर टाका, किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं डायरेक्ट सेकंड टाकू शकता, तुमच्या चॉईस प्रमाण असेल. त्याचबरोबर डायरेक्ट सेकंड इयर असेल डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लीट पर्सन काय असेल ते सिलेक्ट करा. उत्तीर्ण वर्ष काय असेल, जर फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयर इथूनच तुमचं 25 टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमचं फर्स्ट इयर पर्सन या ठिकाणी तुमचं येणार आहे. ॲडमिशन डेट जी काय ॲडमिशन डेट आहे ती तुमची या ठिकाणी टाकायची आहे. त्याचबरोबर फी अमाऊंट किती असेल टाका, नसेल तर जी काय अमाऊंट टाका 0 करा. त्याचबरोबर बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट टाका. त्याचबरोबर कॅटेगरी टाईप आणि तुमचं मोड सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, तर आपण सगळी माहिती या ठिकाणी मित्रांनो भरलेली आहे. त्यानंतर मी सेव्ह नेक्स्ट या बटन तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचं कॅप आय डी राहिलेले तो कॅप आय डी सुद्धा तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो सेव्ह नेक्स्ट ह्या बटन तुम्ही क्लिक करा. सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो आपण विद्यार्थी होता तो डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा असल्यामुळे या ठिकाणी आपण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची माहिती टाकलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आता पोस्ट क्वालिफिकेशन मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही 11वीत असेल तर 10वीची मार्कशीट टाका, 12वीत असेल तर 10वी 12वीची टाका आणि करंट कोर्समध्ये या ठिकाणी तुमची 12वीची मार्क टाकायची. त्याचबरोबर जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर या ठिकाणी 10वीची 12वीची मार्क्स टाका. आणि जर तुम्ही PG असेल तर त्यासाठी 10वी 12वी आणि डिग्रीची अशी पोस्ट क्वालिफिकेशनमध्ये मार्क्स टाकायचे. त्यासाठी जी काही पोस्ट असेल म्हणजे 10वी असेल तर 10वी सिलेक्ट करा. स्ट्रीम कोणती आहे ते सिलेक्ट करा, आर्ट SSC. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या चॉईसनुसार ज्या ठिकाणी आहे तुमचा सगळा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचबरोबर बोर्ड युनिव्हर्सिटी नेम, त्याचबरोबर रेग्युलर मोड टाका. ॲडमिशन वर्ष टाकायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, खूप मुले फसतात या ठिकाणी. तुमचं ज्या वर्षी ॲडमिशन झालं आहे ते वर्ष तुमच्या या ठिकाणी टाकायचं आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी 22-23 असेल तर 23ला पासआउट झाला आहे तेव्हा 22ला ॲडमिशन, 23ला पासआउट टाका. तर त्या विद्यार्थ्याचा मित्रांनो सीट नंबर जो काय आहे तो ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि मार्क्स एक्झाम पॅटर्न कधी होता, ऑक्टोबर मार्च वगैरे काय असेल तोच टाकायचा आहे. आणि त्याचे मार्क्स किती आहेत ते ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि व्हॅलिडी मार्कशीट ह्या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी मार्कशीट आपोआप येईल. नसेल तर काही त्रुटी आहे का तर ते चेक करा. आणि या ठिकाणी टोटल मार्क्स वगैरे सगळी येणार आहे. ओके, व्हॅलिड केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी अशा स्वरूपात जे काही डिजिटल मार्कशीट असतं ते डिजिटल मार्कशीट या ठिकाणी तुमचं
आलेलं आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुमचे मार्क्स वगैरे सगळे आलेले आहेत. त्यानंतर अटेम्प्ट पहिला तो टाका आणि सेव्ह नेक्स्ट सेव्ह बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करून सेव्ह डाटा झालेला आहे. आता लक्षात घ्या, हे एक स्ट्रीम झाली 10वीची. आता तुम्ही सेम त्याच पद्धतीने 12वीची स्ट्रीम टाकू शकतात. 12वीला आर्ट कॉमर्स सायन्सला काय होता तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं जिल्हा कोणता तो सिलेक्ट करा, तालुका कोणता तो सिलेक्ट करा, स्कूल नेम सिलेक्ट करा, 12वी पासिंग आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते, 12वी बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करायचं, म्हणजे सीबीएसई वगैरे काय बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे. आणि मोड डिस्टन्स सिलेक्ट करा. ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं ते वर्ष तुमचे डेनी टाकायचे आहेत आणि वाचन वर्ष, रिझल्ट, त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी स्कूल नेम या ठिकाणी जे काय असेल ते टाका, म्हणजे युनिव्हर्सिटी तुमची येणार आहे. ओके, आपण या ठिकाणी शाळा टाकलेली आहेत, तुमचं या ठिकाणी युनिव्हर्सिटी सुद्धा आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा मोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बरोबर ॲडमिशन इयर, पासिंग वर्ष, या ठिकाणी तुमचा सीट नंबर जो काय तो टाका आणि इव्हेंट सिलेक्ट करा. तुमचे मार्क टाकून व्हॅलिड ह्या बटन तुम्हाला क्लिक करून सगळी माहिती आली. त्यानंतर अटेम्प्ट टाकून या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा स्वरूपात तुमचा डाटा सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता 10वी आहे आणि 12वी सुद्धा टाकलेली. आणि काय तुमचं डिप्लोमा वगैरे असेल तर टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमचा डिटेल्स, हॉस्टेल डिटेल्स, यामध्ये बेनिफिट्स कॅटेगरीमध्ये देश हॉस्टेल असेल ते सिलेक्ट करा. हॉस्टेल स्टेट आलेला जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे तुमच्या चॉईस प्रमाणे. किंवा काही व्यक्ती आहेत की ओपन कॅटेगरी जी असेल तर त्यांना पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसाठी जे अनुदान मिळतं हॉस्टेलसाठी ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचे. त्यासाठी मित्रांनो तुमचा ज्या ठिकाणी तुमचं कॉलेज आहे किंवा जिथं राहतात तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. त्यासाठी जिल्हा निवडला आहे, तालुका या ठिकाणी तुमचा निवडायचा आहे. त्याचबरोबर हॉस्टेलचा गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट सिलेक्ट करा. काय गव्हर्नमेंट हॉस्टेलचं नाव आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर प्लेइंग रेट किंवा रेंट हाऊस असेल सिलेक्ट करा. ऑनर रेटचं नाव, ॲड्रेस टाका, पिनकोड टाका, ॲडमिशन डेट म्हणजे तुम्ही कधीपासून त्या हॉस्टेलला राहायला गेला ते तारीख सिलेक्ट करायची आहे. मेस अवेलेबल आहे का ते सिलेक्ट करा. आणि रेंट पर मंथ विथआउट मेस चार्जेस काय असेल ते तुमचं टाकायचे आहे. आणि जी काय हॉस्टेलचं सर्टिफिकेट किंवा वॉर्डन सर्टिफिकेट असेल किंवा एग्रीमेंट असेल ते तुम्हाला जीपीजी किंवा पीडीएफद्वारे 15 ते 256 KBच्या तुम्हाला अपलोड करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. लक्षात घ्या, हॉस्टेल डिटेल भरले तरच तुम्हाला या ठिकाणी पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसाठी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अर्ज भरता येतो. नसेल तर तुम्ही डिस्कॉलर करा आणि सेव्ह नेक्स्ट करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता मित्रांनो तुमची या ठिकाणी प्रोफाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 100% कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑल माय स्कीम ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी डिपार्टमेंट तुम्ही पाहू शकता. काही व्यक्तींसाठी महत्त्वाचे डिपार्टमेंट असतात, म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असेल आणि इंजिनिअरिंग वगैरे असेल तर तुम्ही DT मधून अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी पंजाबराव देशमुख आणि राजर्षी शाहू महाराज स्कीम आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी SC असेल तर SCच्या विद्यार्थ्यांसाठी सोशल डिस्ट्रिक्ट ही स्कीम आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट इंडिया पोस्ट मॅट्रिक असेल, फ्रीशिप असेल, ह्या सगळ्या स्कीम आहेत. जर तुम्ही OBC असेल तर OBC, SBC, VGT वेलफेअर डिपार्टमेंट सिलेक्ट करा. त्यामध्ये भरपूर सारे स्कीम असतात. लक्षात घ्या, तुमचे इन्कम सर्टिफिकेटवरती आणि तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटवरती तुमची डेली स्कीम ठरवली जाते. तुमच्या चॉईस प्रमाणे जी काही स्कीम असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर काही पदासाठी जर बघितलं तर हायर एज्युकेशन म्हणजे या ठिकाणी BA-BCom जर असेल ट्रेनमधून तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी आर्ट कॉमर्स सायन्स वगैरे काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला हायर एज्युकेशनमधून या ठिकाणी तुम्ही राजर्षी छत्रपतीमधून सुद्धा अप्लाय करू शकतात किंवा एकलव्य असेल किंवा जी काय असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि काही पदासाठी जर IT असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, काही या ठिकाणी जे स्टायपेंड मिळतं त्यासाठी इथे आहे ते स्किल डेव्हलपमेंट यामध्ये तुमचा ऑप्शन आहे. या ठिकाणी स्टायपेंड 500 पर मंथ म्हणजे 500 रुपये पर मंथ तुम्हाला विद्यार्थ्यांनी सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. त्याचबरोबर हँडिकॅप असेल तर डिपार्टमेंट हँडिकॅपमधून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. हा विद्यार्थ्यांनी हँडिकॅप नसल्यामुळे तुमचा ऑप्शन इलिजिबल झालेला नाही. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर सिलेक्ट करा. ॲग्रिकल्चर जी काही स्ट्रीम असेल त्या ठिकाणी तुमची लिहिलेली आहे. त्याचबरोबर आर्ट असेल D-ART मधून अर्ज करू शकता तर D-ART असेल. त्याचबरोबर तुम्ही मापसो असेल तर मापसो आलेला आहे. जर तुम्ही NHM वगैरे किंवा जर तुम्ही ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर सुद्धा स्कीम तुमच्या आलेल्या आहे. लक्षात घ्या, ज्या काही DTA मार्फत किंवा मेडिकल असेल मेडिकल तुमची जी कॅटेगरी येते त्या कॅटेगरीनुसार तुमची योजना असते. त्यासाठी ST असेल तर ST सिलेक्ट करा. STच्या सुद्धा सगळ्या स्कीम आलेल्या आहेत. तर विद्यार्थी हा ठिकाणी तुम्हाला DTA मार्फत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला होता त्याचा एकूण फॉर्म आहे. त्यासाठी मित्रांनो डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो राजर्षी किंवा शाहू महाराज किंवा पंजाबराव देशमुख ही या ठिकाणी तुमची कॉलेज जी काय असेल ते सिलेक्ट करा.
आणि सर्च ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करा आणि अशा स्वरूपाचा तुमचा इंटरफेस येणार आहे. त्यासाठी मी तो अप्लाय बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्ही रिन्यूअल असेल तर येस करा, मागचा रिन्यूअलचा ID टाका, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी एनी डू यू हॅव टू अलिव्ह स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू इच्छितात हे सिलेक्ट करायचं आहे, तर तुम्ही एलिजिबल होणार नाही. म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी कधी अप्लाय केला असेल तर तुमच्या ठिकाणी हा फॉर्म डिस्क्वालिफाईड होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला नो ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही यापूर्वी कधी अप्लाय केला असेल तर हे सिलेक्ट केलं तर तुम्ही नॉट इलिजिबल होणार आहेत. हे सिलेक्ट केलं तर तुम्ही नॉट इलिजिबल होणार आहेत. नो सिलेक्ट करा. यू हॅव टू बेनिफिट म्हणजे लाभार्थी कोणता तर फेस सिलेक्ट करा. जे अंडरटेकिंग आहे त्या अंडरटेकिंग या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. 15 ते 256 KBच्या तुम्हाला अंडरटेकिंग अपलोड करायचे. त्याचबरोबर TFWS मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर तो नो सिलेक्ट करा. EWS आहे तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. आणि नॉन क्रिमिनल मध्ये असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे आणि नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. मी तर तुम्हाला सेव्ह ह्या बटनवर क्लिक करून पूर्ण फॉर्म प्रिव्ह्यू आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आत्ताच या ठिकाणी फॉर्ममध्ये करेक्शन आहे ते करा. उजव्या साईडला क्लिक हिअर टू सबमिट ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि व्ह्यू अपलोड बटनवरती क्लिक करून सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाले का ते एकदा चेकआउट करायचे. सगळी डॉक्युमेंट्स तुमची या ठिकाणी चेकआउट करा. सगळी डॉक्युमेंट चेकआउट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सबमिट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके, अशा स्वरूपात तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट सक्सेसफुल झालेला आहे. आता तो फॉर्म बघण्यासाठी मी तुम्हाला माय अप्लाइड स्कीम ह्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे आणि तुम्ही संपूर्ण या ठिकाणी जो फॉर्म आहे तो ठिकाणी पाहू शकता आणि व्ह्यू बटनवर क्लिक करून त्याची प्रिंटआउट सुद्धा काढू शकता. किंवा फॉर्ममध्ये तुमचं काय